हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 6 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 4 क्वेश्चन नंबर 1 आहे. क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. इथे आपल्याला गिव्हन नंबर आहे. या नंबरमधून पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे. बघा, पॉझिटिव्ह नंबरला काय साईन असतं? प्लस साईन असते आणि निगेटिव्ह नंबरला मायनस साईन असते. ओके, हे सर्व तुम्हाला माहितीच असेल. आणि ज्या नंबरला कोणत्याही प्रकारचं साईन नाही, 7 आहे, इथं 7ला कोणत्याही प्रकारचं साईन नाही, सो हा 7 ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. ओके, सो आपण आन्सर राईट करून घेऊ. सो बघा, आता इथे आपल्याला काही नंबर्स दिलेले आहे ना, या नंबर्समधून आपण क्लासिफिकेशन करून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल -5, इथे निगेटिव्ह साईन आहे, मायनस आहे, म्हणजेच हा निगेटिव्ह नंबर आहे, ह्या कॉलममध्ये राईट केला. +4 हा पॉझिटिव्ह आहे, म्हणून आपण पॉझिटिव्हच्या कॉलममध्ये राईट करणार. -2 इथे मायनस साईन आहे, निगेटिव्ह आहे, -2. इथे 7 आहे, 7ला कोणतंही साईन नाही, म्हणजे तो काय आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे. ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे, ज्या नंबरला कोणतंही साईन नाही तो पॉझिटिव्ह नंबर असतो. +26 पॉझिटिव्ह नंबर आहे, आणि ज्या प्रकारे आपल्याला इथे दिलेले नंबर आहे ना, त्या प्रकारेच आपण इथे राईट करणार आहे. सो आता नेक्स्ट इथे -49, -49 हा निगेटिव्ह नंबर. -37 नेगेटिव्ह नंबर. इथे 19 आहे, 19ला कोणतेही साईन नाही, म्हणजे हा काय आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे. -25 नेगेटिव्ह नंबर. +8 पॉझिटिव्ह नंबर. इथे 5 आहे, 5ला कोणतेही साईन नाही, हा पॉझिटिव्ह आहे, म्हणून पॉझिटिव्हच्या रोमध्ये राईट केला. ओके, -4 निगेटिव्ह नंबर. -12 हा नंबर निगेटिव्ह आहे, म्हणून आपण इथे निगेटिव्हच्या रोमध्ये राईट केला. ओके, 27 आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे, पॉझिटिव्हच्या रोमध्ये राईट केला. ओके, सो अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे नंबर्सचं. अंडरस्टँड? क्वेश्चन नंबर 2 आहे. गिव्हन बिलो आर द टेम्परेचर्स इन सम सिटीज, राईट देम युझिंग द प्रॉपर साईन. इथे आपल्याला काही प्लेसेस दिलेले आहे, त्या प्लेसेसचं टेम्परेचर दिलेलं आहे, ते आपल्याला साईनमध्ये राईट करायचं आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन साईनमध्ये टेम्परेचर राईट करायचं आहे. सो प्लेस इथे दिलेला आहे शिमला, लेह, दिल्ली, नागपूर, आणि टेम्परेचर दिलेलं आहे शिमलाचं 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. लेहचं दिलेलं आहे टेम्परेचर 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. दिल्लीचं टेम्परेचर आहे 22 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. नागपूर टेम्परेचर आहे 31 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. ओके, सो या क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 वर्ड्स दिलेले आहे, बिलो अँड अबोव. बिलो मीन्स खाली, अबोव मीन्स वरती. तर इथे आपल्याला साईन यूज करायचा आहे, तर शिमलासाठी आपल्याला काय साईन यूज करायचं आहे? -7 डिग्री सेल्सिअस. इथे मायनस साईन का घेतला आपण? कारण बिलो 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली आहे ते टेम्परेचर, म्हणून आपण इथे मायनस घेतलेलं आहे. ठीक आहे, 0 डिग्रीच्या खाली जर टेम्परेचर असलं तर ते टेम्परेचर्स मायनसमध्ये येतात, आणि 0 डिग्रीच्या वरचे टेम्परेचर्स हे प्लसमध्ये येत असतात. सो इथे लेह दिलेला आहे 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. इथे बिलो आहे म्हणजे 0च्या खाली आहे टेम्परेचर, -12 डिग्री सेल्सिअस. ओके, नेक्स्ट आहे दिल्ली 22 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. अबोव आहे 0 डिग्री, म्हणजेच 0 डिग्रीच्या वरचं टेम्परेचर आहे, म्हणजे हे काय येणार? मग पॉझिटिव्हमध्ये येणार 22 डिग्री सेल्सिअस. अशा प्रकारे पण राईट केलं आपण तरीही चालेल, किंवा यासमोर आपण प्लस साईन राईट केलं तरीही नो प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे नागपूर 31 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. सो इथे अबोव आहे, तर इथे काय येणार? प्लसमध्ये येणार. सो 31 डिग्री सेल्सिअस, आणि इथे प्लस साईन राईट करू. ओके, क्वेश्चन नंबर 3 आहे. राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स युझिंग द प्रॉपर साईन. इथे आपल्याला 4 एक्झाम्पल दिलेलं आहे. ह्या एक्झाम्पलसाठी आपल्याला साईन यूज करायचे आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. सो फर्स्ट क्वेश्चन आहे. अ सबमराईन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 मीटर बिलो सी लेवल. इथे बघा, हा बिलो वर्ड आलेला आहे ना, सो बिलो सी लेवल म्हटलेला आहे. सबमराईन मीन्स काय? पाणबुडी. सो सबमराईन ही सी लेवलच्या खाली आहे. ठीक आहे, तर सी लेवलच्या किती खाली आहे? 512 मीटर इतकी खाली आहे. तर इथे काय येणार? मायनस साईन येणार आहे. 512
मीटर. ओके, साइन यूज करायचे आहे. सो ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला मायनस साइन राईट करायचं आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 2 आहे, द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द हिमालयाज इज 8848 मीटर. इथे हिमालयामधील हायेस्ट पीक आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टची हाईट इथे दिलेली आहे 8848 मीटर. तर आता माउंट एव्हरेस्ट आहे म्हणजे हाईट दिलेली आहे, तर हे अबो असणार आहे ना. तर इथे अबो असलं तर काय असणार आहे, प्लस. सो आपण असं राईट करू शकतो, याला साइन प्लस राईट करू शकतो, बिकॉज हे माउंट एव्हरेस्ट आहे, अबो असणार आहे. जिथे उंची दिलेली आहे, हाईट दिलेली आहे, तिथे आपण प्लस साइन राईट करायचं. ओके, सो 8848 मीटर, किंवा ऑरमध्ये पण आपण हे राईट करू शकतो आन्सर. फक्त आपण असं राईट करू शकतो, इथे प्लस साइन नाही राईट केलं तरी कन्सिडर काय केलं जाणार की हा पॉझिटिव्ह नंबरच आहे. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3, अ काइट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर फ्रॉम द ग्राउंड. काइट हा ग्राउंडपासून किती उंचीवरती फ्लाय करत आहे, 120 मीटर. सो काइट हा ग्राउंडपासून वरतीच फ्लाइंग करणार आहे, खाली तर फ्लाइंग करणार नाही. सो वरती उडणार आहे तर याला प्लस साइन येणार आहे. तर इथे आपण राईट करू 120 मीटर, आणि ऑरमध्ये आपण काय राईट करू शकतो, सिंपल नंबर राईट करून द्यायचा आहे. कोणत्याही साइन दिलेला नाही, म्हणजे हा काय पॉझिटिव्ह नंबर कन्सिडर केला जाणार. ठीक आहे, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4, द टनेल इज ॲट अ डेप्थ ऑफ 2 मीटर्स अंडर द ग्राउंड. टनेल दिलेला आहे, इथे किती मीटर डिफ्थ आहे. डिफ्थ म्हणजे इथे खोली, खोलपणा. टनेलचा इथे खोलपणा दिलेला आहे. टनेल मीन्स एक बोगदा आहे, त्याची खोली किती आहे ती इथे दिलेली आहे. ग्राउंडपासून तो किती खोल आहे टनेल, तर ग्राउंडपासून 2 मीटर खोल आहे. तर इथे खोल आहे म्हणजे खाली आहे ना ग्राउंडच्या. टनेल हा ग्राउंडच्या वरती तर नसेल, ग्राउंडच्या खालीच असतो ना टनेल. सो इथे खाली वर्ड आलेला आहे, डेप्थ हा वर्ड आलेला आहे, तर इथे मायनस साइन घ्यावी लागणार आपल्याला. ओके, म्हणजे -2 मीटर. ओके, सो डिअर स्टुडंट्स, अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.